रुमाल हे सरका थोडं सरका ना दादा थोडं सरका ना भाव इकडे पहा भाव दादा सरका भाव हात जोडून इकडे पहा भाऊ या महाराष्ट्र करा होत्या भाऊ आज पालखी सोहळा मुक्ताईनगरमध्ये पोहोचलेला आहे. तुम्ही दर्शन घेतलेलं आहे काय? दरवर्षी आषाढी एकादशी नंतरच्या एकादशीला या ठिकाणी मुक्ताई मंदिराजवळ पालखी सोहळा असतो. यामध्ये शेकडोच्या संख्येनं पालख्या सहभागी होत असतात. मोठ्या उत्साहानं या ठिकाणी वारकरी येत असतात आणि असं म्हणलं जातं की आषाढी एकादशीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जोपर्यंत मुक्ताईचं दर्शन होत नाही तोपर्यंत आषाढीची यात्रा पावन होत नाही आणि त्यामुळे या भावनेतून मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात. वारकरी परंपरा आहे, कित्येक शतकापासूनची परंपरा ही चाललेली आहे आणि यामध्ये आपल्या या परंपरेनुसार शेकडो वारकऱ्यांना या ठिकाणी सहभागी होता येतं आणि अनेक पालख्या अशा आहेत की जे उत्कृष्ट आहेत. अनेक वारकरी असे आहेत जे 500-600 किलोमीटर जाऊन येऊन या ठिकाणी पंढरपूरची वारी करतात. त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो. तसंच ज्या पालख्या आहेत त्यांचे क्रमांक ठरवून क्रमवारी पद्धतीनं त्यांनाही त्या ठिकाणी मानधन देऊन आणि सत्कार केला जातो. असा एक कौतुकाचा सोहळा एकंदरीत पंचक्रोशीमध्ये पार पडतो.